आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा, दुःखाला ओळखुनी घेऊन जे येत वेश सौख्याचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा, गुंतवणी संसारी मनुजाला करीत घास काळाचा. हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानंदे शरण, हे जाणून रघुनाथा दत्त प्रभूनानंदे शरण. स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सई करू नमन, स्वामी निरंजना त्या तीव्र तपस्ये सई करू नमन. स्वामी निरंजन रघुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ गुरुदेव दत्त. गेल्या वेळेला स्वामींनी ज्यात देवाचं गुणगान केलं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच सांगा असं सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या. दर्शन ते जे बाळ जुन्नरमध्ये असताना जळालं, अशी राख झाली. त्या दिवशी सकाळी त्यांनी पाहिलं तर आपण जे लिहिले त्याची राख आहे, ती राख पदरात बांधून ते सप्तशृंगीच्या गडावर उपोषणाला बसले. तेव्हा दर्शनात जसा त्यांच्या एकदा आयुष्याचा पहिला प्रचंड कस लागला, तसाच पुन्हा एकदा कस लागला. त्या प्रसंगाचा आपण विचार करतो. पुढे वेळ कमी राहतो म्हणून सुरुवातीची पद कमी घेतलं एवढंच. त्यातही मुद्दम गुरूंचं पद घेतलंय. कोणीतरी सांगा हो हंसराज स्वामींचं आहे, आपल्याला माहिती आहे, परंड्याचं. तेव्हा ते तो भाग बघण्यापूर्वी खरं सांगायचं तर जो भाग बघण्याची गरज आहे, जो ओलांडून थोडे पुढे गेलो पटकन, ते स्वामींनी जरा थांबवलं. म्हणजे मध्ये काय झालं तिकडं तुमचं लक्ष नाही गेलं. म्हणून आज मी ते सांगायचा आधी प्रयत्न करतो आणि नंतर पुढचं. स्वामींना कळवळून देवाला हाक मारायची वेळ आली. आपल्याला तर माहिती आहे, माझ्या सगळ्या तुम्ही सांगितलेल्या तुमच्याबद्दलच्या तुमच्या आज्ञेनं लिहिलेल्या गोष्टींची राख झाली. तेव्हा त्याचे अभंग एक दोन आपण पाहिले. देवाला कळवळून हाक मारायची वेळ त्यांच्यावरही आली. आपल्याला प्रपंचात सुद्धा अनेकदा ती येते. ते म्हणाले जरा थोडं विचार करून मग पुढे जा, अजून हे व्हायचं आहे. आता त्यालाही आली, आपल्यालाही येते. खरं तर संत चरित्र महाराज म्हणतात तसं सुवर्ण आहे. महाराज म्हणले जीवनात सुवर्ण काय आहे, तिची ती तळघरात सापडत ती नव्हे बरं का, ती लॉकरमधली ती पण नव्हे, काय उपयोग होत नाही. गळ्यात घातली तर शेण पडतं अंगावर, आपल्याला माहिती काय होतं ते, आणि ते जातंच. तक्रारींचं सेमरा आपल्याच मागं लागतो, ते गेलेलंच असतं. ते तसली सुवर्ण नाही. आपल्या अंगावर घालून स्वतःला धोका करून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग असेल तर तो आहे. त्यातल्या त्यात प्रदर्शन करावं म्हणजे आणखीन लवकर होईल. तर
महाराज म्हणले की खरं जीवनातलं सुवर्ण काय असेल तर संत चरित्र हे सुवर्ण आहे का हे कशावरनं ठरेल तर इतर पुस्तकं किंवा चरित्र ही वाचायचा विषय आहे. ते आपली जी वाक्य गुळगुळीत बोलतो आपण, वाचाल तर वाचाल वगैरे वगैरे, त्यापैकी ती वाचायची, ठीक आहे, ती पण वाचायची. पण संत चरित्र ही वाचायचीच नाही, अभ्यासायची असतात. संत चरित्र ही अभ्यासासाठी असतात. त्यातही तो अभ्यास मिरवण्यासाठी ती नसतात. पुढे पंडित विद्वान असा एक मोठा गट आहे, केवढा तरी कीर्तनकारांच्या पर्यंत खूप मोठा गट आहे की ते जे वाचन केलेलं आहे, जो अभ्यास केलेला आहे तो मिरवण्यासाठी आहे. घडा 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 सगळे सांगतात चरित्र. अभ्यास मिरवण्यासाठी नाही, सांगण्यासाठी सुद्धा नाही. खरं सांगायचं तर सांगण्यासाठी सुद्धा नाही. तुमचं तुम्ही वाचा. मिळत नाही हे आत्ता, म्हणून आपण उजळणी करतो, तेवढंच. सांगण्यासाठी सुद्धा ते नाही, ते आचरण्यासाठी असतं. जेव्हा इतर वाचन आणि संत चरित्राचं वाचन ह्याच्यामधला भेद आपल्याला स्पष्ट असावा की ती अभ्यासासाठी आहेत, नुसत्या वाचनासाठी नाहीत. अभ्यास मिरवण्यासाठी नाही, ती सांगण्यासाठी नाहीत, या अर्थाने ती आचरण्यासाठी आहेत. तेव्हा सारांशाने संत चरित्र ही वाचायची नसतात, तर आचरणासाठी अभ्यासायची असतात. मग आता आचरणासाठी अभ्यासायची, जी गोष्ट अभ्यासायची आहे ती जर आचरणासाठी अभ्यासायची तर आचरण कुणाचं, असे दोन प्रश्न बरोबर समोर येतात. की एक तर त्यांचं आचरण तर आपण चरित्रात अभ्यासतोच, कारण चरित्रात ते दिलेलंच असतं. त्यांनी अमुक एका प्रसंगात आचार काय केला, त्यांची त्याची राग झाली, मग म्हणले का ठीक आहे परत देऊ, काय इथून पुढे परमेश्वराची इच्छा म्हणायची, गेलं ते त्याचंच म्हणायचं, होतं ते त्याचंच म्हणायचं. केवढी उच्च भूमिका आहे तसा विचार केला तर. पण अशी भूमिका घेणं त्यांना पसंत नाही. मी जे तुमच्या आज्ञेनं केलेलं आहे ते जातं कसं, ह्या सृष्टीमध्ये ही गोष्ट अदृश्य कशी होऊ शकते. साक्षात त्यांना प्रश्न आहे. म्हणजे त्यांचं आचरण हा एक प्रश्न आहेच की हे झळालं कसं, मी जर हे यानं सात्विकतेने केलेलं आहे, आज्ञेनं केलेलं आहे, तुमचं केलेलं आहे, गुणगान केलेलं आहे, तर ते गुणगान जळतं कसं, असा त्यांच्या चरित्राच्या आचरणाचा प्रश्न आहे. तेव्हा आचरण तर त्यांचं कळतंच, ते चरित्र वाचली कळतं, त्यासाठी तर अभ्यास आहे. मग पुढे काय आहे तर त्याच्यातलं खरं काम हे आहे की त्या संदर्भात आपलं आचरण अभ्यासायचं असतं. संत चरित्र अभ्यासायचं म्हणजे त्यांचं आचरण आणि त्यांच्या संदर्भात आपलं आचरण अभ्यासायचं, हे खरं काम आहे. आपण मुद्दे बघत जाऊ क्रमाने. एक, स्वामींचा प्रपंच आपल्या चार चौघांसारखाच होता, आपल्याला माहिती आहे, मागे चरित्रात पाहिले, त्यामुळे आपल्या समोर ते आहे. इतपत ठीक आहे. आता प्रश्न सुरू झाला. त्यात तीव्र दुःख आहे, निराशा आहे, उभं काढणारे स्वार्थ आहेत, प्रसंग आहे, ते सगळ्याचा त्यांना अनुभव आहे. हे सगळं अभ्यासताना आपल्या मनात हा विचार कधी येतो का की अरे आपल्यालाही साध्या भाषेत रोज थपडा बसतात. साध्या भाषेत, अगदी साध्या माणसापासून अगदी मोठ्या माणसापर्यंत कोण काय बोलेल आणि आपल्याला बसेल हे सांगता येत नाही. ही जर परिस्थिती आहे, आम्ही प्रामाणिकपणे बोलतो म्हणून आपण फारतर मला क्षमा करा, पण आपण विचार करून बघा की आपल्या प्रपंचाची अवस्था कशी असते. तेव्हा असं दुःख, निराशा, उबग या गोष्टी त्या नाही आहेत. तर त्याच्यावर त्यांनी काय केलं, मी काय केलं, त्यांनी शोधायला सुरुवात केली की हे जर दुःख आहे तर सुख कुठं आहे, हे जर अशाश्वत आहे, हे आजचं टिकत नाही उद्याला, तर मग आजचं उद्याला टिकणारं कुठं आहे, हा शोधाला त्यांनी सुरुवात केली. प्रपंच दुःखाचा अनुभव अगदी पहिल्या सुरुवातीला म्हटलं आपण संतांना मनमाले तरी म्हणतो, भीती सर्वही मानव परी देवाचा अनुभव तुमच्या परी कोण घे. हे पुढचं नाही झालं. म्हणजे त्यांना दुःख आहे, आपल्याला पण दुःख आहे, पण अभ्यासताना हे कळतं की त्या दुःखाने ते खऱ्या सुखाच्या शोधाला प्रवृत्त झाले. आणि आपण काय म्हणू तर आता काय म्हणणार, आपल्यालाच माहिती जास्त आहे. खरं सांगायचं तर भांड्याला भांडं लागायचं, पंचदुःखाचाच असतो. कृष्णमूर्ती समोर आहेत, मला आठवण होती, कृष्णमूर्ती म्हणायचे वी आर यूज टू पुट अप विथ
एव्हरीथिंग. सगळ्याचेच आम्हाला काही वाटेन असं झालेलं आहे. सगळं असंच असायचं असं आपल्याला वाटते. असं असायचंच, असलंच पाहिजे का असं कोणी विचारायला तयार होत नाही की अरे दुःख असलंच पाहिजे का. समोर निसर्गदत्त पण आहेत आपल्याकडे. त्यांचे संतबोधमध्ये ज्यांनी वाचन ज्यांचं बारकाईन चालू असेल त्यांच्या लक्षात असेल, एव्हरी पेन इज ए कॉल फॉर एन्क्वायरी. आपल्याला दुःख होतंय ना, मग शोधा कशानं तरी दुःख होतंय, त्याचं कारण शोधलं पाहिजे. दुःख आहे याचा अर्थ त्याला कारण असलं पाहिजे, आणि ते कारण काय आहे हे शोधेपर्यंत मी थांबणार नाही. कारण कशातही असेल, ते माझ्या ह्या लौकिक प्रपंचाच्या काही गोष्टीत असेल, कदाचित काही पारमार्थिक त्याच्यात संदेश असेल, काय असेल ते असेल. इट इज ए कॉल फॉर एन्क्वायरी. तो मला संदेश देतोय की शोध, दुःख कुठे आहे. काय मी म्हणत सापडेल सगळ्यात शेवटी. काय खोल 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 गेला तर कुठे मी म्हणत कशात तरी असेलच. ते ज्यात कशात असेल ते मला शोधलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. खास शोधून काढा. इट इज ए कॉल फॉर एन्क्वायरी. तेव्हा ते त्यामुळं हे शोध कोण पुरा करू शकेल, त्या गुरुच्या शोधाकडे जातात. ते हे कोण देऊ शकेल, त्या देवाकडे जातात. वी पुट अप विथ द थिंग्स. ठीक आहे, मग मी पुन्हा चहा पाणी जेवणं सगळं झालं की 4 दिवस सासूची बघायला टी व्ही समोर. नसेल तर 5-55 लोकल गाठायची, डबा घ्यायचा पिशवीत, तिथं आणून पोचवत असतील तर त्याची व्यवस्था. फरक कुठे पडतो संतचरित्राचा अभ्यास म्हणजे काय आणि वाचन म्हणजे काय ह्याच्यासाठी सांग. दुसरं आता एक आचारात आपण हा फरक पाहिला, त्याच्या पुढचा त्यांचा शोध नाही. नुसतं शोधत सुटले बा, कधीतरी एक शोध करायचा आहे, शोध नाही निर्धार आहे. म्हणून आपण अगदी सुरुवातीला निर्धारात वैशिष्ट्य आहे असं आपण म्हटलं, आणि पहिल्या दिवशीचं निरूपण आपण संपवून टाकलं. त्याच्यावर समारोप केला होता, तो निर्धारावर समारोप केला होता. तो दुसरा की ज्या वेळेला संतचरित्राचा ज्याचा अभ्यास असतो तो म्हणतो त्यांचा निर्धार आहे, माझ्याकडे निर्धाराचं काही आहे का, काय आहे. त्यांना त्यांच्या गुरूंची जी प्राप्ती झाली, गुरुची प्राप्ती ही गोष्ट आपल्याला वाटते एवढी गुरु नव्हे, गुरे म्हणावी त्यातली प्राप्ती लगेच होईल. पुष्कळ भराला हाट रे, पुष्कळ भराला हाट रे, कुठेही जा. गुरु म्हणजे साध्या भाषेत की मोठे राहू दे. आता तर काय हाट म्हणजे काय बोलायचं कामच नाही. टी व्हीवर सुद्धा काय ते 2-3 हजार रुपये दिले की तेरा भला हो जाएगा असं सांगतात म्हणे. आता अलीकडे फार काय कुठूनही कुठेही. आता तर आणि माध्यमं एवढी झाली की गुरुकडे तिथपर्यंत सुद्धा जावं लागत नाही, तिथूनच आशीर्वाद देतात असं ऐकतो. आपण तर काय, आपला काय टी व्ही बंद, आपलं काय चालू नाही, त्यामुळे काय कळत नाही आपल्याला काय. पण असे सुद्धा झाले. त्यामुळे पुष्कळ भराला हाट रे अशी अवस्था बाहेर आहे. ही सद्गुरू प्राप्ती किंवा ज्यामुळे देव भेटेल अशी प्राप्ती इतकी सोपी नाही. आपण लक्षात ठेवू की काय घडलं, त्यांचं काय घडलं ना आमचं काय घडलं असं विचार करू. दुसरा मुद्दा की त्यांच्या शोधाचा निर्धार आहे. त्यासाठी त्यांना कळलं की नाशिकला आत्मज्ञानी सत्पुरुष आहेत आणि ते भेटू शकतील आणि ते पुढचा मार्ग दाखवू शकतील. पाहिजे काय, दत्तदर्शन देणार कोण, मार्गदर्शन गुरु. म्हणून गेले का वेळ कुठे नाशिक शोधत. सगळं हे पायी होतं आपल्याला माहिती आहे. पायी होतं हे मी जाता जाता का म्हटलं तर राजवाडासुद्धा पायी अवघड झालेला आहे आपल्याला. मला तर वाटतं चौकसुद्धा अवघडच आहे, खूप लांब पडतं. पटकन गाडीला किक मारून चौकातनं जाऊन येतो अशी अवस्था झाली. म्हणजे सगळा अभ्यास करायचाच आहे. त्यामुळं तेव्हा गुरूंची ते पोचले नाशिकच्या घाटावर. तिथे काही योगी यती मंडळी, त्या काळात 100-150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यामुळे 250 वर्ष आली. तेव्हा त्या काळात ह्या मंडळींचेच वावर त्या घाटावर होता. ते गट बसलेले होते, आपापलं काय ते कामं करत होते, पुरस्करण करत होते. त्यांनी चौकशी केली की हे इथे असे रघुनाथ भटजी म्हणून कोणी आहेत, त्या स्वामींची भेट होऊ शकेल का. ते म्हणले सूर्यास्तापूर्वी जर एक घटकाभर आलात तर ते इथं दर्शनाला येऊन जातात नदीच्या, तर तिथे तुम्हाला गाठ पडू शकेल, पण एक घटकाभर आधी आलं पाहिजे. तर ही माध्यान्नीची वेळ होती. यांनी 2 घरी भाकरी मागितली होती आणि काय ती भिक्षा घेऊन पोट भरलं होतं. तेव्हा आता ही चौकशी तर झाली, येण्याची वेळ कळली साधारण सूर्यास्तापूर्वी घटकाभर. ठीक आहे. तेव्हा आता त्याच्या आधी जर आता मध्ये तसं घटकाभर येऊन गेला तर भेट होईल, पण मध्ये अजून बराच वेळ आहे. त्यात थोडंसं प्रापंचिकासारखं त्यांचंही झालं त्यावेळेला. मूळ प्रापंचिक आहेत, 28 वर्ष प्रपंच, 29 वर्ष केलेले आहे. त्यामुळे आता गेट उघडायचे म्हटल्यावर जसं जरा राऊंड मारून येऊ तोपर्यंत हां तिथे आहे बरं ते, पण त्यांच्यात पुढे बदल आहे, आपल्यात पुढे बदल नाही, एवढंच आहे. गेट उघडायचं तोपर्यंत राऊंड मारून येऊ म्हणून जरा फिरायला गेले. आपल्यासारखे राऊंड मारायला गेले नाही, तिथली बाकीचे मंदिरं बघायला गेले.
बाकीच्या मंदिरांची दर्शनं तोपर्यंत होतील, ते येतील त्यावेळेला त्यांचं दर्शन होईल. तेव्हा ते सगळं दर्शन घेत सुंदर नारायण अमुक तमुक काय ते झालं त्यांचं. ते सगळं होईपर्यंत इकडं सूर्यास्त झाला. सूर्यास्ताची वेळ आली, हे बुडणार, अंधार पडायला आला. तर भान झालं एकदम की अरे आपण ह्या दर्शनात आणि घाटात नदीत आणि ह्याच्यात रमलो. तेव्हा आपल्या लक्षात नाही राहिलं की एक घटका आधी ते येतात, अजून असतील, म्हणजे कारण अजूनही काही सूर्यास्त झाला नाही आहे, असतील तेव्हा ताबडतोब आपण आपल्या त्या मूळ घाटाकडे जिथं ते येतात तिथं आलं पाहिजे. खरं सांगायचं ना, प्रपंचात कुठेही रमलं की नुकसानीचा फटका बसतो. आपल्याला अनुभव असेल तर काय, गुगलवर गुगलला तरी फटकाच बसतो. गुगलवर गुंगलेले असतात, नेटवर गुंगलेले असतात, और कुठचंच आहे. त्यामुळं मग ते जर बसलं कुठं म्हणजे मग पेपर राहतात, लक्ष लागत नाही, तिथेच ते फटका बसतो. तेव्हा रमलं की फटका बसतो. तेव्हा परततात तोपर्यंत संध्याकाळ झाली. तिथे परतल्याबरोबर त्यांना विचारलं की ते स्वामींच्या भेटीसाठी मी आलो. थोडे ते येऊन गेले, स्वामींची भेट नाही. तेव्हा रघुनाथ गुरु स्वतः येऊन जाऊन सुद्धा त्या दिवशी भेट झाली नाही. मग आता काय झालं असतं, फरक बघायचे येतात. त्यांना अत्यंत पश्चात्ताप झाला. आपण इतके पाय तुडवत इथेपर्यंत आलो, वाटा तुडवत, आणि आपल्याला हे भेटले नाहीत, ह्याच्याबद्दल तीव्र पश्चात्ताप झाला. ही चूक पुन्हा उद्या करायची नाही. उद्या आपल्याला देवान संधी दिली तर ही चूक पुन्हा उद्या होणार नाही. आणि याची आश्चर्य म्हणजे याची लिखित कबुली त्यांनी दिली. आपण ती शक्यतो चूक काही उघडवू देणार नाही. आपण काय करणार ते बघूया पुढे. त्यांची लिखित कबुली मी वाचतोय, आख्यान नाही. त्यांची लिखित कबुली आहे. आजही हा ग्रंथ आता दुर्मिळ झाला, पण छापलेल्या अवस्थेत उपलब्ध आहे. त्यांच्या हस्ताक्षरात लिखित उपलब्ध आहे. त्यांना काय वाटलं त्या क्षणी ते त्यांनी लिहून ठेवलेले आहे. तब गुरुराज तेथोनी गेला, तब गुरुराज तेथोनी गेला, जय दरिद्रिया परिस सापडला, जय दरिद्रिया परिस सापडला. तब गुरुराज तेथोनी गेला, जय गुरुराज जे दरिद्रिया परिस सापडला, जे दरिद्रिया परिस सापडला. धोंडा म्हणून जुगारीला, धोंडा म्हणून जुगारीला, अक्षोभा उदका माझारी, अक्षोभा उदका माझारी. ही मार्ग चालता श्रांतला, की मार्ग चालता श्रांतला, निकट कल्पतरू देखता झाला, निकट कल्पतरू देखता झाला. त्यागुण हिवरा खाले गेला, त्यागुण हिवरा खाले गेला. अभागिया जैसा पै, अभागिया जैसा
सापै कल्पतरू लागला वाटे तर ते सोडून हिवराच्या सावलीखाली गेल्यासारखं झालं. हिवराची सावली काय असते? का गुराखिया हिरा सापडला, का गुराखिया हिरा सापडला, गार म्हणून विस्तव पाडू गेला, गार म्हणून विस्तव पाडू गेला. काय केलं त्या हिऱ्याचं? गार म्हणून विस्तव पाडू गेला, न पडता झुगारून दिला रे, न पडता झुगारून दिला रे, उपयोगी नाही म्हणून, उपयोगी नाही म्हणून, का अकस्मात दैव उदेले, का अकस्मात दैव उदेले, रोगी अमृत आतुडले, रोगी अमृत आतुडले, कांजी म्हणून त्यागी येले, कांजी म्हणून त्यागी येले, अभागी पुरुषानी, अभागी पुरुषानी. फक्त अजून सुद्धा कबुली आहे, पण एक 4 कबुली त्यातले सांगितलं. स्वतःचं वर्णन केलं. काय मी केलं तिथे येऊन त्या घाटावर 2 तास थांबलो असतो तर काय भेटलं असतं का? एवढे गुरु मला भेटले. ही जी सत्व परिस्थिती आहे, ह्या प्रत्येक दिलेल्या उदाहरणामध्ये बारकाव आहे. संतचरित्राचा अभ्यास म्हणजे काय? आपल्याला फक्त नमुने आपण जाणतात, आपण अभ्यास करू शकतात. नक्की केलाही असेल तर त्यातला बारकावा बघावा. त्यांनी काय उदाहरण दिले? तव गुरुराज तेथोनी गेला, जे दरिद्रिया सापडला परिस, धोंडा म्हणून फेकून गेला. दरिद्रिया परिस सापडला. का उदाहरण दिलं असेल? आपण विचार करा क्षणभर. त्यांनी फेकून दिला की दारिद्र्याला परिसाची ओळख नाही. योग्यता नसताना गुरु भेटला तर फायदा नाही घेता येत. गुरु भेटायची सुद्धा एक योग्यता आहे. परिसाची सुद्धा योग्यता कळावी लागते. तितपत योग्यता तरी आपल्याकडे असते. मग ते फायदा करून घ्यायचं सोडाच किंवा काही हे घ्यायचं सोडाच, तो दगड म्हणून दरिद्र असून फेकून देतो. एक. दुसरं सांगितलं, मार्गी चालताना दमलेला आहे, वास्तविक त्याला विसाव्याची गरज आहे. ही सगळी प्रापंचिकाची अवस्था आहे. सगळे त्याच्यातल्या ज्या आहेत त्या बारकाईनं आपण पाहिल्या लक्षात येईल. मार्गी जर चाललेला मनुष्य, पूर्वी पायी चालण्याचं होतं सगळं, आज वेगळ्या कारणाने मनुष्य दमतो, त्या काळात पायी चालण्याने दमत होता. मार्गी चालताना जो दमलेला माणूस आहे, श्रमलेला आहे, म्हणून मुद्दाम श्रमलेला शब्द वापरलेला आहे. तर अशा वेळेला कुठल्या तरी सावलील्या शोधात असतो, तर त्याला जर कल्पवृक्षच लागला योगायोगाने तर त्याच्या सावलीला बसावं. ते सोडून ओळख नाही म्हणून तो ओलांडून हिवराच्या, ओळख पटली नाही तर गरज असून सुद्धा, सावलीची गरज आहे, श्रमलेला आहे, पण ओळख नाही तर गरज असून सुद्धा, गुरु भेटून सुद्धा त्याला बाय करून पुन्हा पुन्हा पुढं चालून एखाद्या बाबळीच्या झाडाखाली विसावा घेतल्यासारखं. गरज असून ओळख नाही म्हणून कल्पवृक्षाच्या सावलीला बसायचं सोडून हिवराच्या सावलीला मनुष्य बसेल, बाबळीच्या काठाखाली जाऊन बसेल. तिसरं उदाहरण दिलं, का गुराखिया हिरा सापडला, गार म्हणून विस्तव पाडू गेला. गुराख्याला हिरा सापडला तर गार ओढून विस्तव पाडायला गेला. चकमक करून पाडतो. त्या काळात चकमक करून विस्तव पाडायचं होतं, आपल्याला माहिती आहे. 200 वर्ष झाली या गोष्टी. तेव्हा इंद्रियाधीन मनुष्य जो असतो तो गुरु जर सापडला तर आपल्या इंद्रियाच्या प्रपंचाच्या गोष्टी करायला जातो.
चकमक पाडतो. म्हणजे बारीक उदाहरण, बारीक आहे, अभ्यासाचं आहे. माझ्या प्रपंचाच्या 4 गोष्टी होतील का ह्याच्यातनं? त्या काळात अग्नी पाडायचा म्हणजे प्रपंचाचं चूल पेटायचे हो साध्या भाषेमध्ये. तेव्हा तेच आज आपण करतो की काय विचार करावा, म्हणजे लक्षात येईल की फरक काय आहे. की त्यात सुद्धा प्रपंचाच्या गोष्टी त्यांच्याकडे मागतात नव्हे, हे चकमक पाडणं म्हणजे त्यासाठी गुरूंचा वापर करणं. प्रपंचाच्या गोष्टी व्हाव्या म्हणून गुरूचा वापर करणं. हे उदाहरणासाठी मुद्दाम हे उदाहरण दिलं आहे की गार म्हणून विस्तव पाडायला गेला. त्या काळात विस्तव म्हणजे ही आपल्यासारखं काड्यापेटी माचीस नव्हती खिच्यात, अशी अवस्था होती. त्या काळात विस्तव पाडणं ही गोष्ट किती कठीण आहे. त्याच्यावर त्याचा प्रपंच काय ते शिजायचं आहे स्वयंपाक. तेव्हा अशा वेळेला कळतं की हे काय आहे. तेव्हा इंद्रियाधीन माणूस असला म्हणजे गुरु भेटला तरी त्यांचा सुद्धा तो प्रपंचासाठी वापर करतो. मग म्हणतो मात्र काय काही आमच्या प्रारब्धात त्या अमकाने तमकाने, आणि त्यांचा उपयोग नाही. कारण त्या जो हिरा आहे तो घासून त्याच्यात चकमकीसारखा दगडात नाही येतो, तो हिरा आहे. त्यामुळं त्याच्यातून ते पडत नाही. जो अग्नी पडायला पाहिजे तो पडत नाही, म्हणून गुरुचा उपयोग नाही म्हणतात. हिऱ्याचा उपयोग नाही असं म्हटल्यासारखं आहे खरं म्हणजे, पण ते त्यांना गारेचीच ओळख आहे. तेव्हा हे मुद्दाम उदाहरण दिलेलं आहे. का अकस्मात दैव उदेले, रोगिया अमृत आतुडले. रोग्याला खरं तर साध्या औषधाची गरज आहे. तेवढा रोग बरा झाला म्हणजे झालं. खरं सांगायचं तर आपल्याला एक गरज आहे, थोडी सर्दी बरी झाली म्हणजे झालं. काय ताप आहे गेला म्हणजे झालं. खरं सांगायचं तर एवढीच रोग्याची गरज असते. रोगी जेवढ्यापुरता आजारी आहे तेवढीच रोग्याची गरज. पण कायमचा आजारी पडू नये म्हणून अमृत द्यायचं आहे. ते त्याला सहज मिळालं. अकस्मात दैव उदेले, रोगिया अमृत आतुडले, कांजी म्हणून त्या गेले. काय होतो फरक ते सांगण्याचे सगळी उदाहरणं बारीक आहेत, आपण अगदी अनुभवायला घेण्यासारखी आहेत. की प्रपंचाचा मनुष्य असला म्हणजे तो कसा अभागी असतो की त्याला कांजीची सवय आहे. त्यामुळे त्याला वाटतं ही सुद्धा कांजीच आहे. समाधानाचा अमृत देणारा गुरु भेटला तरी त्याचा उपदेश ही बडबड वाटून, कांजी वाटून, बेचव वाटून तो मान फिरवतो आणि गुरुकडं फिरकत नाही. ही बारकाव्याची उदाहरणं आणि कबुली आहे. हे स्वतः त्यांना लिहून ठेवायचं काही कारण नाही. मी चुकलो, मी दुसरी दिवशी गुरुला भेटलो म्हणून सांगितलं तर आपल्याला काय कळलं असतं. महाराने विचार करू, त्या दिवशी त्यांची गाठणी पडली, गेलो, ते बिझी होते, काय आपल्याला काय सांगता येतं. आपण प्रपंच माहीर तज्ञ माणसं आहोत, त्यांना सोडलं होती. काय आपण सांगू, काय सांगायचं सांगू. आज जरा लवकर अंधार पडला का, ते जर समजा मी तिथं असतो त्या घाटावर, मी काय केलं असतं. आपलं जाऊ, आपण थोडं सगळेजण आहात, आपण विचार करू शकता. ते येऊन गेले एवढ्यात, अजून सूर्यास्त झालं नाही, लवकर अंधार पडल्यासारखं वाटतो का आज जरा. असं कसं काय झालं. त्यांच्या घड्याळात फरक दिसतो फक्त, कारण मी राईट टाईम असतो तसं, असं कुठं चुकणार नाही असं वाटतं. हे सगळं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पातळीवर वाटत असतं. त्याचं फक्त उदाहरण म्हणून मी सांगतो. म्हणून या अर्थाने अभ्यास आहे. तेव्हा ते झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं गुरुप्राप्ती. असं झालं तर आपला काही त्यांचा योग दिसत नाही. पुन्हा आपण नाशिकहून प्रस्थान ठेवलं, अजिबात नाही, यांना सोडणार नाही, आज भेटले म्हणजे आपली परीक्षा घेतली असं समजून थांबले. परत चूक आहे, पश्चात्ताप आहे आणि कबुली आहे आणि ती लेखी आहे. हे सगळे त्यांचे श्लोक आहेत, आपले नव्हे, दुसऱ्या कोणी केलेले नव्हे, वर्णन केलेलं नव्हे. त्यांनी स्वतः लिहून ठेवलं. असं माझं झालं की का गुराखिया हिरा सापडला, का गुराखिया हिरा सापडला, गार म्हणून विस्तव पाडू गेला, न पडता झुगारून दिला, उपगी नाही म्हणून या. असे स्वतः वर्णन करून ठेवलेले. माझं असं झालं असं लिहिलंय, ही कबुली आहे की माझं असं झालं, मी ओळखू शकलो नाही आणि म्हणूनच गुरुप्राप्ती झाली. असं खऱ्या अर्थानं गुरुप्राप्ती कशात होते ते पुढं सांगितलं आहे. सगळे श्लोक घेता येत नाहीत वेळेच्या अभावी, म्हणून फक्त हे पुढं मधले गाळून जातोय. तर खऱ्या अर्थानं गुरुप्राप्ती ही आपण महाराज म्हणायचे ना, गुरुने आपल्याला आपलं म्हणण्यात आपल्याला खरी गुरुप्राप्ती आहे. गुरुप्राप्तीचा खरा आनंद कशात आहे, त्यांनी आपल्याला आपलं म्हणावं. आम्ही एक वेळ म्हणू त्यांना, कारण आमचे स्वार्थच असतात खरं सांगायचं तर. म्हणून आम्ही का म्हणतो ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला संन्याशी करतो म्हणले तर आपण दुसरा गुरु बघू. त्यांनी
बरं आलात माझ्याकडे हरकत नाही, या प्रपंच सोडून. त्याला एकूण थांबणार ते काहीतरी आलोच जरा, मी माझं दुसरं अर्जंट काम आठवलं नेमकं, बरोबर स्वतःचाच मोबाईल वाजवतील आणि जातील निघून, जरा फोन आल्या बघून येतो. हे असलं आपलं आहे, तसं नाही. म्हणून गुरुनी आपल्याला आपलं म्हणणं ही गुरुप्राप्ती असं महाराज म्हणले. गुरुजी आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे, पहा माझा माणूस आहे असं त्यांनी म्हणलं पाहिजे, त्यांनी माझं म्हणण्यामध्ये खरं. पण त्याच्याचबरोबर हेही आहे की आपल्यामुळं त्यांना आनंद झाला पाहिजे, आपली भेट झाली तर त्यांना आनंद वाटावा, असं असणं म्हणजे खरी गुरुप्राप्ती. आपल्याला महाराजांच्या पुढे थोडं एक पुरवणी म्हणून वाक्य सांगून ठेवतो, त्याचा जो अर्थ सारांश होतो आणि त्यांना जे अभिप्रेत आहे त्या अर्थाने पुढची पुरवणी देऊन ठेवतो की गुरुना खरी गुरुप्राप्ती कोणाला झाली की जो शिष्य भेटल्यावर गुरुना आनंद होतो, त्याला भेटलं की बरं वाटतं, आनंद वाटतो. ते आनंद सागरच नाव ठेवलेलं की नाही, तसं आहे. हे भेटले की आनंद होतो. आता भजन करा म्हणलं की भजन करा, बाकी काय नाही. भूक ताण काय 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 नाही, काय नाही. म्हणून म्हटली तो आनंद सागर आहे माझा, ते हनुमानमाळी त्यांचा आहे. त्याला गरजच नाही परत काय सांगायची, एकदा एवढं रामनाम आहे एवढं घ्या, तुझं कल्याण होईल, संपलं. पुन्हा विचारायची गरज वाटली नाही. आणि होतं का, त्याचं मेकॅनिझम काय, ती मनावर ऑपरेट होतं का, मेंदूवर ऑपरेट होतं का, हृदयात होतं, अमकं होतं तमकं, मानगड नाही. काय रामनाम म्हणजे रामनाम. म्हणून आनंद सागरांच्या पुढं गेले. म्हणजे काय कमाल असेल त्यांच्याकडे एखादं हे झाडणारे बागेचं हे झाडणारा माणूस, आणि पुढच्या वेळेला महाराज यायचे हे त्यांच्या आधी त्यांना कळावं. त्याने विचारा आज महाराज येणार, तू कसं केला, मला कळलं. कसं कळलं काय हनुमानवाळे म्हणजे मला सगळ्यांच्या पेक्षा साष्टांग नमस्कार करण्यासारखा माणूस वाटतो बा. काय ते मळ्याची तपश्चर्या असेल मधल्या काळात त्यांनी केली असेल की पुढच्या वेळेला जेव्हा बडवाईला महाराज गेले त्यावेळेला महाराज जायच्या आधी हे स्टेशनवर हजर होते. त्यावेळेला ट्रंका असायच्या, बेडिंग आणि ट्रंका, ते उचलायला हे स्वतः हजर. आधीच्या वेळेला आनंद सागरांनी सांगितलं होतं की त्याला जरा आणायचं घेऊन या, ह्या वेळेला हे स्वतः हजर. का हजर जाऊन ते घेऊन आले नाही. हे म्हणून आनंद सागर म्हणले अरे महाराज आले तू तू ते स्टेशनवर कसं काय केला, तर महाराज येणार होते ना, तुला कसं कळलं, मला कळलं. बस सगळं आलं. असं ते व्हायला पाहिजे, म्हणजे गुरुना त्याचा आनंद आहे. तेव्हा पुढे काय झालं मध्ये ते आता त्यांनी थांबून सगळं केलं, पुढचं ते सांगत नाही. आता एकंदरीत पुढेही मार्गशीर्ष झाला. त्यांनी गुरुनी सांगितलं त्यांना की तू इथे थांब. ते म्हणाले दत्तगुरूंची परवानगी असेल तर थांबतो, त्यांच्या आज्ञेने मी निघालोय, त्यांना शोधायला निघालोय. तुम्ही मला गुरुस्थानी आहात, तुम्ही सांगितलेलं ते मी मानणार. ते त्यांना विचारतो, होय म्हणले की थांबतो. रात्री त्यांनी सांगितलं इथं 15 दिवस राहायचं. दत्तगुरूंनी दृष्टांत देऊन सांगितलं की 15 दिवस इथं राहायचं आहे आपल्याला. बरोबर तो याचा काळ आहे दत्त जयंतीचा, आपल्याला माहिती. त्या मार्गशीर्षामध्ये हे सगळं घडले. आणि शुद्ध एकादशीच्या दिवशी रात्री रोजच जात होते, रोज ते बसायला सांगत होते, काहीतरी करायला सांगत होते, ते सगळं करत राहिले. आणि शेवटी एकादशीच्या दिवशी रात्री जाऊन साष्टांग केले नमन. ही त्यांची भाषा अगदी सोपी आहे, त्यामुळे काही कमेंट करत नाही, आपल्याला कळत चाललेलं आहे. जाऊन साष्टांग केले नमन सद्गुरु वदोनी आशीर्वचन. सद्गुरु वदोनी आशीर्वचन. वर्ष ते झाले कृपा घन. वर्ष ते झाले कृपा घन. जो अप्राप्त देवेंद्रा. जो अप्राप्त देवेंद्रा. माझवरी कृपा दृष्टी करून. माझवरी कृपा दृष्टी करून करविले दुग्धा ते प्राशन. करविले कबर दूध पे दुग्धा ते प्राशन. करविले दुग्धा ते प्राशन. नाव ठेविले निरंजन. नाव ठेविले
तेची काळी पै माझे, तेची काळी पै माझे, म्हणती ऐक आज्ञोत्तर, म्हणती ऐक आज्ञोत्तर, स्वमुखे प्राकृत कविता कर, स्वमुखे प्राकृत कविता कर. ते संस्कृत होतं, आपलं बोलतो हे प्राकृत आहे, मराठी आहे म्हणून सांगण्याची वेळ आली, बाकी काही नाही. प्राकृत बरोबर. स्वमुखे प्राकृत कविता कर, ठेवी मस्तकी अभय कर, ठेवी मस्तकी अभय कर, येच क्षणी वदे का, येच क्षणी वदे का. काय आहे, बोलतोस का लगेच? अभंग बोलतोस का? तुला बोलायला सांगितलेलं आहे. आणि का सांगितलेलं आहे तर त्याच्या आधीच्या रात्री दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे, दत्तात्रय तांबूल देऊन, दत्तात्रय तांबूल देऊन, आज्ञा केली तुझ लागून, आज्ञा केली तुझ लागून, तैशीच म्याही तुझ कारण, तैशीच म्याही तुझ कारण, कवित्व बुद्धी दिधली, कवित्व बुद्धी दिधली. त्याने जे दिलेले त्याची खूण दिलेली आहे. तुला जो गुरुने सांगितलं ना तेच दत्तगुरूंनी तेच मी करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं करतोस का? त्यांनी तेवढे लिहिले. मला इतका आनंदाने आणि उत्साहाने मन भरून आलं. मी कागद घेतले, दौत, त्या काळात दौतीन लेखणी होत्या, ती घेतली. मधलं वर्णन सोडून देतो, ती घेतली आणि त्यांचं स्मरण केलं, लिहायला गेलं. पहिले 5 अभंग त्यांच्यासमोर लिहून ठेवले. असं आज्ञाबाला नाही, ते असं आहे, ते मनानं नव्हे, त्यांची आज्ञा आहे. त्यामुळं करतोस का? येच क्षणी वदे का? हो लिहितो, काय जे असेल ते लिहितो. ते तुम्ही द्याल हे मला माहिती आहे, तुम्ही द्याल म्हणून, आज्ञा म्हणून, मनानं नव्हे. पंच अभंगाते म्याली होन, पंच अभंगाते म्याली होन, दाखविले गुरु लागून, दाखविले गुरु लागून, तयानी होन हास्यवदन, तयानी होन हास्यवदन, प्रेम टाळी पिटिली, प्रेम टाळी पिटिली. त्यांनी म्हणावं, आपण लिहावं आणि आपण लिहिलेलं त्यांनी ऐकावं आणि प्रेमाने आनंदाने टाळ्या वाजवा. बस काय गुरुकडे मिळवायचं आहे आणि कसं मिळवायचं आहे, अभ्यास एवढ्यासाठी आहे सगळा. त्यांनी प्रेम टाळी पिटावी इतक्या प्रासादिक रचना आहेत. अगदी पहिल्या दिवशी आपल्याला फक्त उल्लेख करून गेलो होतो, त्या 5 वेळी आपल्याला वाचून दाखवतो. किती सुबोध आणि किती बरोबर आणि किती थोडक्यात आणि किती प्रासादिक आहे. आपली अगदी मारुतीच्या आरती, बलभीमाच्या आरतीबद्दल बोललो होतो, तर त्यांची जी बलभीमाची आरती आहे इतकी सुंदर सोपी आहे. अगाध तव गुणमहिमा, जय जय बलभीमा बलभीमा. कळायला काय अडचण आहे काय कुठली काय नाही. वंदुनिया श्रीरामा केली निजबळ तू बळसीमा, निजबळ तू बळसीमा. वंदुनिया श्रीरामा केली, असं आहे. बळसीमा करता येते पण ती वंदुनिया करावी लागते आणि रामाला आपल्या दैवताला वंदुनिया करावी लागते, तेव्हा बळसीमा करताय. वंदुनिया श्रीरामा केली निजबळ तू बळसीमा, सीता शोक निवारुनी केले लंकापुरीच्या अध्याना. काम करूनच टाकलं होतं थोडक्यात. सीता शोक निवारुनी केले लंकापुरीच्या अध्याना,
द्रोणाचार्यगिरी आणिला बंधू लक्ष्मण वाचविला. द्रोणाचार्यगिरी आणिला बंधू लक्ष्मण वाचविला. निरंजन तव पायी भावे ठेवीत येऊनी डोई. जय जय बलभीमा. अगाध तव गुण महिमा जय जय बलभीमा 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 बलभीमा. वंदुनिया श्रीरामा केली निज बळ तू बळ सीमा जय जय बलभीमा बलभीमा. वंदुनिया श्रीरामा केली निज बळ तू बळ सीमा जय जय बलभीमा बलभीमा. सीता शोक निवारून केले लंकापुरीच्या दाना जय जय बलभीमा बलभीमा. सीता शोक निवारून केले लंकापुरीच्या दाना जय जय बलभीमा बलभीमा. अगाध तव गुण महिमा जय जय बलभीमा बलभीमा. अगाध तव गुण महिमा जय जय बलभीमा बलभीमा. द्रोणाचार्यगिरी आणिला बंधू लक्ष्मण वाचविला जय जय बलभीमा बलभीमा. द्रोणाचार्यगिरी आणिला बंधू लक्ष्मण वाचविला जय जय बलभीमा बलभीमा. अगाध तव गुण महिमा जय जय बलभीमा बलभीमा. निरंजन तव पायी भावे ठेवित येऊनी डोई जय जय बलभीमा. निरंजन तव पायी भावे ठेवित येऊनी डोई जय जय बलभीमा बलभीमा. निरंजन तव पायी भावे ठेवित येऊनी डोई जय जय बलभीमा बलभीमा. अगाध तव गुण महिमा 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 जय जय बलभीमा 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 बलभीमा. प्रेम टाळी पिटिली. तयानी होन प्रेम टाळी पिटिली. होईल हे होणार नाही, होतच. त्यांच्या रचना तशा आहेत आणि म्हणून ते पुढे मग त्यांनी जो आशीर्वाद दिलेला आहे जो आजपर्यंत अबाधित आहे. म्हणती रे तू धन्य धन्य. म्हणती रे तू धन्य धन्य. होशील सर्वा माझे मान्य. होशील सर्वा माझे मान्य. तुझी कविता वाचिता अन्य. तुझी कविता वाचिता अन्य. तेही धन्य होतील पै. तेही धन्य होतील पै. इतका आशीर्वाद ऐकला की ते धन्य होतील, तू धन्य, मी धन्य आहे ऐकून असं वाटल्यावर पण काय द्यावं आता म्हणले मी ह्यांना. एवढं त्यांनी आपल्याला स्वीकार केला.
तर काय दक्षिणा देऊ? त्याचे खूप श्लोक आहेत, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आपण काय करतो, अभंग म्हणतो ना, त्यात ते आहे ना, देऊ धन संपत्तीशी, तरी ते मिथ्या जड राशी, तर ते जे आहे ना सगळं ते त्याचे सगळे श्लोक आहेत, ते सगळं सांगितलं. पाहता राहिले एक शरीर, पाहता राहिले एक शरीर, तेही नाशिवंत असार, तेही नाशिवंत असार. मी अकिंचन झालो फार, सर्वस्व सोडून आले होते. मी अकिंचन झालो फार, काय देऊ दक्षिणा, काय देऊ दक्षिणा. आपण समर्थ असतो, संपन्न असतो, अभ्यास सारखा तो संतचरित्र सारखं घासून पोथी स्वतःवर घ्यावी, पोथी स्वतःवर घ्यावी असं अंबुराव महाराज म्हणायचे. ते का म्हणत असतील ते लक्षात येतं. संपन्न आहे, समर्थ आहे, तरी सुद्धा नोट्याऐवजी खिशात नाणं उडकत असतो. काय देणार काय घेणार काय काय सांगायचं. अलीकडे नमस्कार करायला मनुष्य जरी वाकला ना, तरी सुद्धा शर्टाच्या खिशावर हात ठेवून नमस्कार करता करता समजा नोटा पडल्या, पेन पडलं, पैसे पडले, मोबाईल पडला, आणि समजा कोण कथाकथित गुरु असतील आणि त्यांनी दक्षिणेचा त्या स्वीकार केला, तर करता काय? हरी विठ्ठल. सर्वस्व देऊ केलेलं आहे, काय देऊ? शिरीष माझं नाही, आणि मागणाऱ्याने काय मागावं ते पण लिहून ठेवले त्यांनी. गुरुने काय मागितलं? 2 गोष्टी मागितल्या. एक म्हणले माझं व्रत चालव, ठीक आहे म्हणले नुसतं, त्याचा काय श्लोक बनत बसत नाही. आता माझं व्रत चालव म्हणले. सद्गुरु म्हणती ऐक गोष्टी, सद्गुरु म्हणती ऐक गोष्टी, त्वामज दिधली सर्व सृष्टी, त्वामज दिधली सर्व सृष्टी. तुम्हाला सगळं दिलेस, तुझ्या सर्व माणसं महाराज म्हणाले बारीक की सर्व देतात चढ स्व देत नाहीत, ते म्हणून सृष्टी म्हणले. त्वामज दिधली सर्व सृष्टी. आज्ञा काय? स्वरूपी ठेवी अखंड दृष्टी, स्वरूपी ठेवी अखंड दृष्टी, स्वरूपी ठेवी अखंड दृष्टी, कवित्व मुखी वदत जा, कवित्व मुखी वदत जा. हे चालवी माझे व्रत, हे चालवी माझे व्रत, दक्षिणा पावली सर्व माते, दक्षिणा पावली सर्व माते. हे सगळ्यात महत्वाचं. तुझ प्रतिपाहून माझे चित्त, तुझ प्रतिपाहून माझे चित्त, आनंदयुक्त सर्वदा, आनंदयुक्त सर्वदा, आनंदयुक्त सर्व. म्हणून आपलं म्हणण्याचा अर्थ काय तो इथे आहे की तुला पाहिल्यावर माझं चित्त सदैव आनंद युक्त होतं. ह्यातच सगळं आलंय. आणखीन कसले तपश्चर्या, कसलं काय काय. हा अभ्यास आहे तिसरा, की आपल्याला पाहून आपल्या गुरूंना आनंद होतो का? त्यांनी दिलेली आपल्याला व्रत जी आहेत ती आपण करतो का? याचा विचार करणं म्हणजे संतचरित्राचा अभ्यास. संतचरित्र म्हणजे नुसतं आपला आता इथपासून इथेपर्यंत कादंबरी नाही. तेव्हा
त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळतोय का स्वतःला हवंय ते करतोय. लोक त्याची सुद्धा सांगड घालतात. त्यांनीच मला सांगितलंय म्हणून स्वतःला हवंय ते करतात. त्याच्या पुढचा आपण तेव्हा तिसरा फरक हा गुरुप्राप्तीतला. चौथा आपल्याला त्यांच्यातला फरक काय कळला तर ध्येयाचं एक भान आहे ते त्यांच्या डोक्यात कायम आहे. त्यासाठी प्रयाण ते सुद्धा गुरु आज्ञा घेऊन. तर आपलं मूळ चाललं होतं की ते तळमळून त्यांनी प्रार्थना केली की हाक मारली कशासाठी वगैरे. त्या आपण त्यातले अभंग पाहिलेत तर तिथं जिथून पाहिले होते तेवढा अभंग तेवढा घेऊ म्हणजे आपल्या आपण कुठे होतो हे एकदा लक्षात येईल. श्री गुरु स्वामी दत्तात्रया येई वो श्री गुरु स्वामी दत्तात्रय दयाळा सखया दीनबंधू दयाळा सखया दीनबंधू अनाथांचा नाथ कृपेचा सागर अनाथांचा नाथ कृपेचा सागर बहुत उदार सर्वागुणे बहुत उदार सर्वागुणे भक्त काजासाठी दावून यायेशी भक्त काजासाठी दावून यायेशी हेची वागवीसी ब्रीद सदा हेची वागवीसी ब्रीद सदा निरंजन म्हणे दावून यावे निरंजन म्हणे दावून या ग्रंथ उठवावे जळाले ते ग्रंथ उठवावे जळाले ते गिरनारा ठाई भेटून या तुवा गिरनारा ठाई भेटून या तुवा शब्द देव देवा बोलिलासी शब्द देव देवा बोलिलासी निसंग कविता गाई माझे गुण निसंग कविता गाई माझे गुण निर्गुण सगुण कैसे तरी निर्गुण सगुण कैसे तरी करीसी जे कविता चाले पृथ्वीवरी करीसी जे कविता चाले पृथ्वीवरी होईल सर्वापरी मान्य सदा होईल सर्वापरी मान्य सदा निरंजन म्हणे तरी त्वा सत्वरी यावे निरंजन म्हणे तरी त्वा सत्वरी यावे ग्रंथ उठवावे जळाले ते ग्रंथ उठवावे जळाले ते तुझे आज्ञेवरून वदलो कविता तुझे आज्ञेवरून वदलो कविता पद आणि ग्रंथा करूनिया पद आणि ग्रंथा करूनिया जेथे झाले विघ्न जळाली कविता तेथे झाले विघ्न जळाली कविता रक्षाली हाता मुष्टीवरी रक्षाली हाता मुष्टीवरी तेची रक्षा आता बांधोनी पदरी तेची रक्षा आता बांधोनी पदरी सप्तशृंगावरी आलो स्वामी सप्तशृंगावरी आलो स्वामी निरंजन म्हणे धावून यावे निरंजन म्हणे धावून यावे ग्रंथ उठवावे जळाले ते ग्रंथ उठवावे जळाले ते स्वामी दिगंबरा नयेसी दातारा स्वामी दिगंबरा नयेसी दातारा निश्चय हा खरा ऐके माझा निश्चय हा खरा ऐके माझा पहिल्या सारीखे सिद्ध व्हावे ग्रंथ पहिल्या सारीखे सिद्ध व्हावे ग्रंथ हेची मनोरथ पुरवावे हेची मनोरथ पुरवावे
नाही तरी देह तव पायी ठेविला, नाही तरी देह तव पायी ठेवी. निश्चय हा केला पूर्णपणे, निश्चय हा केला पूर्णपणे, निरंजन म्हणे धावून यावे. ग्रंथ उठवावे जळाले ते, ग्रंथ उठवावे जळाले ते. इतुक्याने तुझ कष्ट वितो देवा, इतुक्याने तुझ कष्ट वितो देवा. परंतु केशवा न बोलेची, परंतु केशवा न बोलेची. तुझा पूर्णपणे मजसी भरवसा, तुझा पूर्णपणे मजसी भरवसा. म्हणून यायसा निश्चय केला, म्हणून यायसा निश्चय केला. तुझे कीर्ती गुण वर्णिले ज्या ग्रंथी, तुझे कीर्ती गुण वर्णिले ज्या ग्रंथी. त्याची रक्षा माती व्हावी काय, त्याची रक्षा माती व्हावी काय. निरंजन म्हणे धावून यावे. ग्रंथ उठवावे जळाले ते. ऐसे 5 दिन सरोनिया गेले, ऐसे 5 दिन सरोनिया गेले. रात्री स्वप्नी आले दत्तात्रय, रात्री स्वप्नी आले दत्तात्रय. म्हणती निरंजना खेदन करी मना, म्हणती निरंजना खेदन करी मना. ग्रंथ अवलोकना उठवेगी, ग्रंथ अवलोक उठवेगी. जागे होऊन या रक्षेसी पाहिले, जागे होऊन या रक्षेसी पाहिले. तव ते ग्रंथ झाले पहिल्या वाणी, तव ते ग्रंथ झाले पहिल्या वाणी. निरंजन म्हणे धन्य आजी झालो, निरंजन म्हणे धन्य आजी झालो. आनंद पावलो गुरु कृपे, आनंद पावलो गुरु कृपे, आनंद पावलो गुरु कृपे. येई वो श्री गुरु स्वामी दत्तात्रया, येई श्री गुरु स्वामी दत्तात्रया, येई वो श्री गुरु स्वामी. जसेच्या तसे ग्रंथ सापडले. आता याला त्यांनी काय केलं त्यांनी पुढे, त्यासाठी त्यांनी या सगळ्याचा काय असतं, परमेश्वराची कृपा होती. मागं सांगितलेले सगळे टप्पे अभ्यासातले जर झाले तर ही कृपा तयार असते. घेणारा तयार नसतो. महाराज म्हणायचे ना की कृपा अनुभव तयार आहे, घेणारा नाही. तसं अनुभव तयार आहे तशी कृपा तयार आहे, घेणारा नाही. तर ते हे जे आहेत घेणारे त्यांच्याकडून हा अभ्यास करून आपण पहिल्या त्या शोधापासून सुरुवात केली ती आत्तापर्यंत. यानंतर ही कृपा झाल्यानंतर यातून आपण आपला सात्विक निर्धार हा धरावा की आणि ओळखावं की त्यांना यातून काय उपयोगी पडलं. म्हणजे ह्या सगळ्यातून त्यांचं काय झालं, त्यांनी जे कर्तृत्व म्हणून जे काय आज्ञेपोटी केलं होतं ते त्यांचं त्यांना तसंच्या तसं तर परत इंटॅक्ट परत आहे तसं मिळालेलं आहेच. हा तर अनुभव साक्षात, हा अनुभव साक्षात आहे. पण हा अनुभव साक्षात आहे म्हणून त्यांनी स्तुती कोणाची केली, त्यांनी पाय कोणाचे धरले आणि त्यांनी लक्षात काय ठेवलं, हे कशामुळे झालं, याविषयी त्यांचा जो अभंग आहे तेवढा फक्त बघायचा नाही आज थांबणार. हे सगळं माझं का झालं हे त्यांनी त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे. रघुवीर कृपा बरी संपादिली, रघुवीर कृपा बरी संपादिली, रघुवीर कृपा बरी संपादिली. त्याची कामा आली यथा काळी, त्याची कामा आली यथा काळी. रघुवीर कृपा बरी संपादिली, रघुवीर कृपा बरी
संपादिली त्याची कामा आली यथा काळी त्याची कामा आली यथा काळी रघुवीर कृपा बरी संपादिली रघुवीर कृपा बरी संपादिली दत्तात्रय स्वामी संकटी पावले दत्तात्रय स्वामी संकटी पावले दुःख निवारिले सर्व माझे दुःख निवारिले सर्व माझे रघुवीर कृपा बरी संपादिली रघुवीर कृपा बरी संपादिली धन्य आम्ही झालो संसारा येऊन धन्य आम्ही झालो संसारा येऊन आता गाऊ गुण श्री गुरुचे आता गाऊ गुण श्री गुरुचे रघुवीर कृपा बरी संपादिली रघुवीर कृपा बरी संपादिली निरंजन म्हणे अपराध क्षमा निरंजन म्हणे काय सांगायचं हे मागण्यात सुद्धा थोडा अपराध होतो हा क्षमा शब्द आहे आपलं बारीक लक्ष असेल मराठीचे आपण अभ्यासक असाल तर पुल्लिंगी शब्द आहे त्या काळात हा पुल्लिंगी शब्द होता आपण क्षमा मागतो ना जी स्त्रीलिंगी आहे त्या काळात असे बरेच शब्द आहेत प्रेमा तेथे साधू येथे साधू प्रेमा राघोबाचा प्रेमा साधू असं तो जो प्रेम आहे ना तसा हा क्षमा शब्द त्या काळात होता म्हणून त्यांनी हे जी काय मी तुला साकडं घातलं हे सुद्धा तुला साकडं घालणे हे सुद्धा खरं चुकीचंच आहे तुला नाही कळत दत्तप्रभूंना नाही का कळत गुरुंना नाही का कळत की ह्याला अडचण आहे मी साकडं घालण्यात सुद्धा अपराध केला असं मला वाटतं तेव्हा शेवटी अपराध काही केलं काही मागितलं काही केलं आपल्याला सहन होत नाही सोसत नाही तर मागावं मागितल्यावर क्षमाही मागावी निरंजन म्हणे अपराध क्षमा निरंजन म्हणे अपराध क्षमा करा सर्वोत्तम अनाथाचा करा सर्वोत्तम अनाथाचा रघुवीर कृपा बरी संपादिली रघुवीर कृपा बरी संपादिली रघुवीर कृपा बरी संपादिली त्याची कामाली यथा काळी त्याची कामाली यथा काळी रघुवीर कृपा बरी संपादिली कृपा बरी संपादिली तीच कामाला येणार म्हणून अगदी खात्री बाळगायला हरकत नाही आपलं संकट काही असो प्रपंच काही असो कसाही असो त्याच्यात काय अडचणी असो रघुवीर कृपा बरी संपादिली त्याची कामा आली यथा काळी कधी काळी येईल सांगता येत नाही त्यावेळेला ती उपयोगाला येईल ह्याची खात्री देणार हे पद आहे म्हणून आपण हे शेवटी त्यांनी जे म्हटलं ते पद मुद्दाम म्हटलं आता आपण समारोप उद्या महिन्याची ज्ञानेश्वरी ज्ञानामाऊली प्रेरणा देतील शक्तिबुद्धी देतील आणि आपण येऊन त्यांच्या आनंदात ज्ञानेश्वरीच्या राहू दुपारी 4 वाजता मनुजा राम सदा वदरे निरंजन इतकं शांत व्यवस्थित म्हणतात 200 वर्षापूर्वीची भाषा आहे काय कळत नाही बाबा इतकं प्रासादिक कसं आहे किंवा दैवीच असू शकतो म्हणून प्रासादिक आहे एवढं मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे
भ्रमदायक जग सर्व हि मानुनी भ्रमदायक जग सर्व हि मानुनी माया आस धरे माया आस धरे मनुजा राम सदा वगरे मनुजा राम सदा वगरे मनुजा राम सदा वगरे कामादिकरिपु दंडुनियंतरी कामादिकरिपु दंडुनि अंतरी सांडी दुर्मदरे सांडी दुर्मदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्याई मनी आदरे ध्याई मनी आदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे रघुवीर अक्षय देल तू ते रघुवीर अक्षय देल तू ते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे जानकी जीवन स्मरण जय जय राम।